महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे सेशन ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि कोपा या तीनपैकी एका ट्रेडमध्ये त्यांच्यासाठी अप्रेंटिसशिप करण्याची सुवर्ण संधी आहे, तेही महावितरणमध्ये. आता नेमका अपडेट काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या सर्व तुमच्याशी मी शेअर करतो. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचा अपडेट असणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे. आता नेमकी अप्रेंटिसशिप कुठची आहे, तर अप्रेंटिसशिप आहे महावितरणमधली आणि त्याच्यासाठी तुमचं 10वी झालेलं असलं पाहिजे, सोबत तुमचा ITI झालेला असला पाहिजे कोणत्याही एका ट्रेडमध्ये. उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, कोपा या तीनपैकी एका याच्यामध्ये जर असेल तर तुमच्यासाठी नगर रोड, पुणे आणि धाराशिव या ठिकाणी एकूण 184 प्रशिक्षणार्थी म्हणून म्हणजेच अप्रेंटिसशिप करण्याची तुम्हाला संधी आहे. तेही 1 वर्षाचं तुम्हाला प्रशिक्षण कालावधीमध्ये तुम्हाला प्रशिक्षण इथे घेता येईल. आता तुम्हाला याची जर डिटेल ॲडव्हर्टाईज डाउनलोड करायची असेल तर आपलं CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती तुम्हाला डिटेल ॲडव्हर्टाईज मिळून जाईल आणि जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व मी तुम्हाला इथे शेअर करतो. आता जे 2 ॲडव्हर्टाईज सांगितल्या दोन्ही पत्र वेगळे आहे आणि दोन्ही लोकेशन पण वेगळे आहे. एक आहे नगर रोड विभाग म्हणजेच एक पुण्याला आहे, पुण्याच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे जवळ पडणार आणि पुणेवाल्यांनी अप्लाय करा. दुसरा आहे धाराशिव, तर धाराशिव आणि नगर रोड या 2 ठिकाणच्या वेगळ्या ॲडव्हर्टाईज आहे. दोन्ही लेटर वेगळे आहे, दोन्ही पत्र वेगळे आहे. तर त्यांना मी एकत्रित करून तुम्हाला एका सेशनमध्ये दोन्ही सांगून दिलं ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी. आता तुम्हाला महत्त्वाच्या याच्यामध्ये काय काय, सर्वात महत्त्वाचं की कोणत्या विभागामध्ये आता जी ॲडव्हर्टाईज आहे तिथे किती जागा आहेत ते सर्वात महत्त्वाचं. सर्वात पहिले धाराशिवमध्ये इलेक्ट्रिशियनच्या 60 आहे, वायरमनच्या पण 60 आहे आणि कोपाच्या किती आहे 20 आहे. म्हणजे अशा एकूण 140 जागा आहे. किती आहे 140. तसंच जर नगर रोड पुणे येथे जर बघितलं तर इलेक्ट्रिशियनच्या 35 आहे, वायरमनच्या 9 आहे आणि कोपाची एकही जागा नाही. म्हणजे कोपाचं तिथं अप्रेंटिसशिप नाही आहे. तर एकूण तिथे 44 जागा आहेत. किती आहे 44 जागा आहे. मग आता तुम्हाला कोणतं जवळ पडतं आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता त्यावरती डिपेंड करते की तुम्हाला अप्लाय कुठे करायचं आहे. पण दोघांसाठी मी एकत्रच तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला जिथे अप्लाय करायचं तिथे अप्लाय करू शकता. तर अप्लाय करण्यासाठी जर तुम्ही बघाल तर बघा पदे टोटल सांगितलं धाराशिवमध्ये 140 आणि नगर रोड पुणेमध्ये 44 आहे म्हणजे 44. आता सर्वात महत्त्वाचं काय असते, हा इस्टॅब्लिशमेंट नंबर असते. काय असते इस्टॅब्लिशमेंट नंबर, त्याच्याशिवाय तुम्ही अप्लाय करू शकत नाही. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या कारण हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता अप्लाय कधी करायचा, हा इस्टॅब्लिशमेंट नंबर एकदम महत्त्वाचा आहे. अप्लाय करण्याची लास्ट डेट म्हणजे शेवटची जी तारीख आहे ती शेवटची तारीख आहे. जर तुम्ही धाराशिवला जर अप्लाय करत असाल तर 20 फेब्रुवारी तुमची शेवटची तारीख आहे आणि नगर रोडला जर अप्लाय करत असाल तर 22 फेब्रुवारी शेवटची आहे. म्हणजे 20 आणि 22 अशा 2 तारखा आहे शेवटच्या. आठवणीने शेवटच्या तारखेच्या नंतर अप्लाय केलं तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. वयाची अट सारखीच आहे, 18 वर्ष कंप्लीट असले पाहिजे, त्याच्यावरतीपर्यंत 30 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमचं 10वी झालेलं असलं पाहिजे आणि ITI झालेलं असलं पाहिजे. ज्या ट्रेडला अप्लाय करताय त्या ट्रेडमध्ये तुमचं ITI असलेलं पाहिजे. आणि बाकी तुम्ही कास्टचं रिझर्वेशन घेत असाल तर ऑनलाईन जेव्हा फॉर्म भराल तेव्हा कास्ट वगैरे तिथे काय करायचे, अपलोड करून टाकायचे. आता नेमकं अप्लाय कसं करायचं, तर हे अप्रेंटिसशिप पोर्टल आहे, apprenticeshipindia.gov.in. या पोर्टलवरती पहिले आपलं रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केलं की मग त्याला लॉग इन करायचं. लॉग इन करून सर्व कागदपत्र अपलोड करून आपला प्रोफाईल 100% क्लिअर करायचा. प्रोफाईल काय करायचा 100% भरायचा आणि मग तिथे अपॉर्च्युनिटीमध्ये इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकून तुम्ही अप्लाय करू शकता तुमच्या ट्रेडसाठी. फक्त आता इथं थोडीशी एक तुम्हाला नवीन अडचण येऊ शकते. कशी, आता जर तुम्हाला नगर रोडला जर अप्लाय करायचं असेल तर इथे काय करायचं बघा, जसं तुम्ही लॉग इन केलं तुमच्या डाव्या हाताला माय अपॉर्च्युनिटी ही टॅब दिसते. त्या टॅबमध्ये मग इकडे 6 बॉक्स येते. शेवटच्या बॉक्समध्ये इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा. नंबर टाकला, सर्च केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला नगर रोड जे डिव्हिजन आहे तिथच्या तुम्हाला ॲडव्हर्टाईज दिसणार, वायरमनची आणि इलेक्ट्रिशियन. तुमचा जो ट्रेड असेल तिथे काय करा, अप्लाय करा. सेम तसंच तुम्हाला काय करायचं आहे, हे कोणासाठी झालं आहे नगर रोड. आता करताना आहे ना, आता तुम्हाला माहिती आहे धाराशिवचं पहिलेचं नाव उस्मानाबाद या नावाने आपण त्याला ओळखायचं. आता इथं अडचण काय की सेम माय अपॉर्च्युनिटीमध्ये जायचं. ज्या विद्यार्थ्यांना धाराशिवमध्ये अप्लाय करायचं त्यांना एक अडचण फेस करू शकता तुम्ही. एक अडचण तुमच्या नजरेत येऊ शकते की जर तुम्ही इथे इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकला तर तुम्हाला इथे नो अपॉर्च्युनिटी फाउंड असं दाखवते. ठीक आहे, आता तो सध्या एरर आहे. आता तुम्ही अप्लाय करेपर्यंत निघला तर ठीक आहे. सर्वात पहिले काम काय करायचं की इथे इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकून बघायचा. जर इस्टॅब्लिशमेंट नंबर मी आत्ताच सांगितलं, जर सर्च झाले तर छान, जर नाही झाले तर मग काय करायचं की
की त्याच्या पहिला एक बॉक्स आहे रिजनच्या हिशोबाने किंवा एरियाच्या हिशोबाने तुम्ही सर्च करू शकता. इथे टाईप करायचं धाराशिव. काय टाईप करायचं? धाराशिव. स्पेलिंग सर्वांना दिसत आहे. धाराशिव सर्च करायचं. जसं तुम्ही धाराशिव सर्च केलं की तुम्हाला खाली ओपन होणार बरेचसे तुम्हाला ऑप्शन दिसणार. त्याच्यामध्ये MSEDCL ONMG सर्कल उस्मानाबाद बघायचं. का बघायचं? उस्मानाबाद बघायचं. आता कारण की धाराशिव इथं रिनेम नाही झाला आहे. हे कसं आहे, सरकारी काम म्हटलं का आळशी कामं असतात. ठीक आहे, तर तशासारखा आळस असल्यासारखं आहे. म्हणून आता कसं की इथे ते सर्च नाही होत. तुम्हाला धाराशिव म्हणून सर्च केलं तरच तुम्हाला हे दिसणार. तर बरोबर बघायचं. कोपासाठी व्हॅकन्सी आहे, इलेक्ट्रिशियनसाठी व्हॅकन्सी आहे आणि वायरमनसाठी व्हॅकन्सी आहे. जो तुमचा ट्रेड असेल तिथे काय करायचं? अप्लाय करायचं. दोन्ही ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्हाला नेऊन द्यायची गरज नाही, ऑफलाईन फॉर्म पाठवायची गरज नाही. फक्त आणि फक्त काय करायचं आहे? ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे. जसं तुमचं सिलेक्शन झालं किंवा तुमचं निवड यादीमध्ये नाव आलं तर तुम्हाला ईमेलद्वारे किंवा फोन नंबरद्वारे तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुमच्यापर्यंत पत्र पाठवलं जाईल. ठीक आहे, म्हणजे इथे तिथे फोन करायची गरज नाही आणि तुम्हाला जायची गरज नाही. असलं की तुम्हाला ईमेलवरती ईमेल येतोच. ठीक आहे, ही ॲडव्हर्टाईज होती कुठची? धाराशिव आणि नगर रोड इथली. ठीक आहे, तेही महावितरणमधली. आता जर तुम्ही महावितरण आणि महापारेषणचा स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास करत असाल ITI बेसिसवरती, म्हणजेच टेक्निकल स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तर आपल्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी एक मास्टर कोर्स आहे, जो की सर्वच टेक्निकल स्पर्धा परीक्षा ज्या ITI बेसिसवरती परीक्षा येतात त्या परीक्षेकरता एकदम महत्त्वाचा मास्टर कोर्स आहे. जर तुम्हाला याची अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, CST लॉन्चपॅड, तिथनं पण घेऊ शकता किंवा आपला इन्स्टिट्यूटचा नंबर आहे तिथे पण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा यूट्यूबवरती इंट्रोडक्शन व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल मिळूनच जातो. आणि जर तुम्हाला जॉईन करायचा झालाच तर आठवणीने काय करायचं? 10%चं कूपन कोड आहे ओपन माइंड गुरुजी या नावाचं. तर आठवणीने 10%चं कूपन कोड यूज करायचं, जेणेकरून ते प्राईस काय होणार? 10% कमी होणार. ठीक आहे, तर हे कोर्सची माहिती होती. आणि आतापर्यंत याच्यापूर्वी जे सांगितली ते काय होती? आपल्या अप्रेंटिसशिपची माहिती. आता जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करायचं? व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओला काय करा? शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा? चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.